राज्यातील बळीराजासाठी 22 जुलै दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरलाय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू झाली. सहकारी मंत्री बाबासाहेब पाटील यांनी कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्याची पहिली यादी अधिकृतपणे जाहीर केली. नेमकी किती रक्कम माफ झाली आहे, 56 लाख शेतकऱ्यांना कसा फायदा होणार आहे आणि कोणाचे कर्ज माफ झाले पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रियंका. सहकार मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार जे शेतकरी आयकर भरत नाहीत अशा 553 शेतकऱ्यांची पहिली यादी 22 जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आली. या पहिल्या टप्प्यात तब्बल 2,99,37,540 रुपयांची कर्जमाफी झाली आहे. यामध्ये ठाणे जिल्हा बँकेतील सर्वाधिक 182 शेतकरी, लातूर बँकेतील 133 शेतकरी, पुणे जिल्हा बँकेतील 85 शेतकरी, अमरावतीचे 58, साताऱ्याचे 38 आणि नागपूर जिल्हा बँकेच्या 16 शेतकऱ्यांचा समावेश आहे. या योजनेतील सर्वात मोठा आणि महत्त्वाचा निर्णय म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या 12 लाख शेतकऱ्यांना जिथे आधी 50,000 रुपये मिळणार होते तिथे आता थेट 2 लाख रुपयांपर्यंतचा मोठा लाभ दिला जाणार आहे. या एकाच निर्णयामुळे सरकारवर 4,395 कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडणार आहे. त्यामुळे एकूण कर्जमुक्तीचा आकडा आता 36,585 कोटींवरून थेट 40,980 कोटी रुपयांवर पोहोचला. राज्यातील तब्बल 56 लाख शेतकऱ्यांना या महाकर्जमुक्तीचा थेट फायदा मिळणार आहे. बाकीच्या हजारो लाखो शेतकऱ्यांचे काय, असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर उर्वरित शेतकऱ्यांच्या याद्या वेगळ्या अपलोड करण्याचं काम सुरू आहे. सहकार मंत्र्यांनी स्पष्ट केलंय की राज्याकडून कोणतीही अडचण नाही, फक्त केंद्र सरकारकडून आयकराशी संबंधित यादी प्राप्त होण्याची वाट पाहिली जाते. ती यादी येताच उर्वरित सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमुक्तीचा लाभ हस्तांतरित केला जाईल. यावेळीच्या कर्जमाफीचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे पूर्वी कर्जमाफी झाल्यावर शेतकऱ्यांना नवीन पीक कर्ज मिळताना मोठ्या अडचणी यायच्या, पण या योजनेत सरकारने एक मोठा ऐतिहासिक निर्णय घेतला. ज्या शेतकऱ्याचे जितके कर्ज माफ होईल तितके नवीन कर्ज त्याला पुन्हा वितरित करणं बँकांना बंधनकारक करण्यात आले. थोडक्यात सांगायचं तर ही योजना फक्त कर्जमाफी पुरती मर्यादित नसून बळीराजाला पुन्हा नव्यानं उभारी देण्यासाठी आणि त्याला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उचललेलं एक मोठं पाऊल आहे. या योजनेबद्दल पुढील प्रत्येक अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा शिंगाचा रुबाब.